नमस्कार श्रोतेहो. आजच्या सोयराबाईच्या अभंग भाग 12वा मध्ये तुमचं स्वागत. आजचा अभंग सोयराबाईंच्या कुटुंबाबद्दलचा आहे. तो अभंग असा आहे. सोयरा म्हणे पती, मनी आली बाईची खंती. चोखा सोयरा कर्म मेळा, भेटू आले त्या निर्मळा. झाली निर्मळेची भेटी, सोयरा पायी घाली मिठी. धन्य बाई मेहून पुरी, म्हणे चोखियाची महारी. तर सोयराबाईंचं कुटुंबाचं वर्णन या अभंगामध्ये आले आहे. सोयरा आपल्या पतीला म्हणते, की मनात आलंय, एक खंत आली आहे, की चोखा सोयरा कर्ममेळा आणि निर्मळा यांची भेट घेण्याचं तिच्या मनात आलेलं आहे. आणि जेव्हा निर्मळेची भेट होते, तेव्हा सोयरा तिच्या पायाला मिठी घालते आणि म्हणते, की "धन्य बाई मेहुणपुरी." मेहुणपुरी जाऊन त्यांची भेट होते कदाचित, याच्यात असा बोध होतोय आणि अशी ती चोख्याची महारी म्हणते आहे. तर सोयराबाईचे पती, "मनी आली बाईची खंती, चोखा सोयरा कर्म मेळा." याच्यात काही असा फार काही गूढार्थ नाहीये. साधारण शब्द आहेत. त्याच्यामागे काही अर्थबोध साधा आहे अभंग. तर चेतनही सांगेल याच्यावर काय म्हणायचंय हो. तुला? तर कौटुंबिक असा हा अभंग. याच्या आधीच्या अभंगांमध्ये आपण खूप वेगळ्या-वेगळ्या विषयांना हात घातला, की जे अ, तत्वज्ञानाच्या पातळीवरचे वगैरे असे ते विषय होते. पण हा अभंग जरी साधा असला, त्यात कुठे देवाचा उल्लेख नाहीये, कुठे काही नाहीये वेगळं असं, तर हा कौटुंबिक अभंग आहे आणि त्या कुटुंबाची माहिती मिळते आपल्याला, की त्या कुटुंबात नक्की कोण होतं. तर ऐतिहासिक दृष्टीने या अभंगाचं मग महत्त्व वाढतं, की अ, आता त्या काळात किती लिखित साधनं उपलब्ध आहेत माहिती नाही. तर चोखोबा म्हटल्यानंतर चोखोबांच्या घरात नक्की कोण-कोण असेल? तर ह्याचं वर्णन आपल्याला ह्या अशा अभंगांमधून मिळतं आणि मग तो एक ऐतिहासिक पुरावा होतो, की चोखामेळांची बायको कोण? त्यांची बहीण कोण? ते कुठे राहत होते? तर हा जो अभंग आहे, सोयरा म्हणे पती, मनी आली बाईची खंती. चोखा सोयरा कर्म मेळा, भेटू आले त्या निर्मळा. निर्मळा ही संत चोखोबा यांची लहान बहीण होती. म्हणजे पर्यायाने ती नणंद झाली सोयराबाई यांची. आता गंमत बघायची म्हटली तर भावजय आणि नणंद ह्यांचं नातं काही फारसं चांगलं मानलं जात नाही. अगदी आजच्या काळातही आपण त्यातली गमतीशीर नोक-झोक बघत असतो. मुळात नणंद हा जो संस्कृत मधला शब्द आहे, त्याची फोडच अशी आहे, न नंदयती इति, की जी आनंद देत नाही ती नणंद. पण अच्छा. हां, पण इथे सोयराबाई ह्या स्वतःच्या नंदेची आठवण काढून खंत काढतायत स्वतःच्या पतीकडे. मनी आली बाईची खंती, चोखा सोयरा कर्ममेळा, भेटू आले त्या निर्मळा. आता इथेच चोखोबांचं कुटुंब दिसतंय आपल्याला. चोखा, संत चोखोबा, त्यांची बायको सोयराबाई आणि त्यांचा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे कर्ममेळा. तर हे तिघं निर्मळेला म्हणजे कर्ममेळा त्याच्या आत्याला, सोयराबाई स्वतःच्या नंदेला हे भेटून आले. झाली निर्मळेची भेटी, सोयरा पायी घाली मिठी. आता इथे जसं आधीच्या चरणात त्यांनी म्हटलंय, की मनी आली बाईची खंती, की त्यांना आठवण येऊन खंत काढली त्यांनी. म्हणजे याचा अर्थ सोयराबाई आणि निर्मळा ह्यांच्यात बऱ्यापैकी मैत्रिणीसारखं नातं असावं आणि निर्मळा ह्या फक्त चोखोबांची बहीण नाही, त्या संत निर्मळा पण आहेत. हे मलाही माहिती नव्हतं. ह्या अभंगाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही थोडाफार काही अभ्यास केला, तेव्हा समजलं. आणि त्या संत निर्मळा आहेत, स्वतःची एक चांगली मैत्रीण आहे आणि संत चोखोबांची लहान बहीण म्हणून त्या सोयरापायी घाली मिठी स्वतःचा आदर व्यक्त करतायत. धन्य बाई मेहुणपुरी म्हणे चोख्याची महारी, की मेहुणपुरी हे गाव आहे.
माझ्या मते ते बुलढाणा जिल्ह्यात आहे. बरोबर ना देवेश? हो, हो. तर बुलढाण्यात. हां. तर तिथलं हे कुटुंब आहे. तर एक साधारण माहिती अशी मिळाली आंतरजालावरून ती अशी, की संत चोखोबा यांचं कुटुंब हे मेहुणपुरीचं. पण पंढरीची वारी सोपी पडावी म्हणून ते पंढरपूरला स्थायिक झाले होते. आणि अ, चोखोबांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. तर त्या मृत्यूनंतर मग संत निर्मळा आणि त्यांचे यजमान, त्यांचं नाव होतं संत बंका. हे दोघं जण परत मेहुणपुरीला आले आणि तिथे स्थायिक झाले. त्यांची समाधी पण तिथेच आहे म्हणतात. तर अशा असा हा एक छोटासा कौटुंबिक पण ऐतिहासिक महत्त्व असलेला अभंग. आणि हे जे मी म्हटलं संत निर्मळा, ह्या संत निर्मळा सोयराबाई यांच्या नणंद पण होत्या. पण ते साटं-लोटं होतं, की संत निर्मळा यांना सोयराबाई यांच्याच भावाला दिलेलं होतं. त्यामुळे दोन्ही बाजूनी भावजय-नंदेचंच नातं होतं ते. आणि ह्या संत निर्मळांचा एक एक छोटा आणि छान अभंग मी तुम्हाला इकडे सांगतो कुठला आहे ते. संसाराचे कोन कोड, नाही मज त्याची चाड. एका नामेची विश्वास, दृढ घालोनिया कास. जेथे न चले काळ सत्ता, विठोबाचे नाम गाता. शास्त्रे पुराणे वदती, नाम तारक म्हणती. असा एक छोटासा अभंग आहे आणि अजून एक अभंग आहे, की जिथे चोखोबा निर्मळेला काहीतरी उपदेश करताय. चोखा म्हणे निर्मळेशी, नाम गाय अहर्निशी. तेणे संसार सुखाचा, इह परलोकी साचा. साधन हेची थोर असे, शांती क्षमा दया वसे. हं. खूप तर सुंदर. असे अ, म्हणजे असं कदाचित वाटतं आपल्याला, की अरे या अभंगात काहीच नाहीये. असं नसतं कधीच. त्याला एकतर तत्वज्ञान विषयक महत्त्व तरी असतं, नाहीतर ऐतिहासिक महत्त्व तरी असतं, की जेणेकरून आपल्याला त्या काळातली लिखित साधने फारशी उपलब्ध नसताना ह्या मौखिक परंपरेतून मिळालेला हा ठेवा आहे. बरोबर आहे. आणि चेतन, मी आता विचार करत होतो, जेव्हा तू सगळं अभंगाबद्दल सांगत होता, तेव्हा माझ्या मनात विचार आला, की अ, तत्वज्ञान नाहीये, तर तिने एवढा म्हणजे माझं म्हणणं आहे, की तिच्यामध्ये अशी जाणीव होती सतत, की आपण विठ्ठलाला समर्पित आहोत, विठ्ठलाची आपण भक्ती करत आहोत. तर फक्त कौटुंबिक अभंग लिहून तिला मिळालं काय असणार आहे? तर ह्याच्यामध्ये मला या अभंगातनं तिची समर्पण भावना जी आहे, निर्मळेशी असलेला तिचा प्रेमळ भाव, त्याच्यातलं जे प्रेम आहे, ते तिला इथे सांगायचं आहे. आणि थोडक्यात आता इथे आपण थोडा सांकेतिक अर्थ घेतला, जरी आपण प्रयत्न केला, जरी तत्त्वज्ञान नाहीये असं म्हटलं तरी, तर हं, थोड्या सांकेतिक शब्दांकडे आपण पाहिलं तर सोयरा म्हणजे काय असतं, की सोयरे पण आपण म्हणतो, की अ, जे खूप लाभ मिळतो, आपल्याला खूप चांगलं झालंय. सोयर आणि वृद्धी होते. हो. सोयरा हां, तर सोयरा म्हणे पती. आता पती आपण थोडा सांकेतिक अर्थ आपण घेऊया, की विठ्ठलाला. आणि मनी आली बाईची खंती. जेव्हा आपल्याला वृत्ती करायची असते, आपल्याला पुढे काही जायचं असतं, जेव्हा आपली उन्नती करायची असते, प्रगती करायची असते, तेव्हा आपण अ, आपल्या इष्टदेवतेला, आपल्या ज्याच्यावर श्रद्धा आहे, अशा अशांच्या समोर आपण समर्पित व्हायला लागतो. तर चोखा हं, म्हणजे काय? चोख म्हणजे जे काही आपण नीटकेपणा, जो काही आपण सातत्य सातत्य असणं, शिस्त असणं, अनुशासित असणं, चोख असणं म्हणतो ना आपण. तर हं, चोखा, सोयरा म्हणजे जी आपली अ, वृद्धी होण्याची जी आकांक्षा असते ती. कर्ममेळा म्हणजे कर्माचा जो मेळ घेऊन आपण पुढे जातो. कर्म केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. कष्टविना आपल्याला काही मिळत नाही तसं. आणि भेटू आले निर्मळा. निर्मळाचा आपण सांकेतिक अर्थ घेऊया, की निर्मळ भाव. जिथे आपल्याला निरपेक्ष जो आपला निराकार आपलं जो काही आपला भाव असतो,
तो जर आपल्या मनात असेल, तर आपली भेट होते. निर्मळेची जेव्हा भेट होते, तेव्हा आपण हं. आणि निर्मळेची आणि सोयरेची जेव्हा मिठी होते, मिठी घातली जाते आणि तेव्हा ती धन्य होते. ते ते क्षेत्र खूप पावन होतं आणि ते क्षेत्र हं. तिला मेहुणपुरी म्हणायचंय. म्हणजे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असो, ती नेहमी पंढरपुराचीच गोडवी गाते, गाथा गाते. पण आता इथे मेहुणपुरी म्हटलंय कारण की अशा ठिकाणी सगळ्यांचा म्हणजे प्रथम तिने विठ्ठलाला पूजलं, विठ्ठलाची तिने आणाभाका घातल्या. त्याच्यानंतर ती पुढे निघाली. चोखाला घेतलं, स्वतः निघाली, कर्ममेळ्याला घेतलं, निर्मळेला भेटली आणि ते मेहणपुरीला म्हणते की खूप धन्य झाली आहे. असं आपण थोडा सांकेतिक अर्थ घेतला तर असाही अर्थ होऊ शकतो. हो, खरं की त्याच शब्दांना आपण परत-परत जर निरखून बघितलं, तर आपल्याला त्यातनं वेगळंही काहीतरी नक्कीच जाणवू शकतं. हो, अगदी. तर आजवर आपले 12 सबस्क्रायबर झाले आहेत. आज सगळ्यांच्या आपण 13 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलाय. अच्छा, अरे बापरे! हो. मी कालपर्यंत 12 पाहिले होते. हो, अच्छा, अच्छा. आज 13 झालेत. आणि मी ऐकलंय खूप महत्त्वाच्या व्यक्तीकडनं फीडबॅक मिळालाय तुला. हो. अ, माझी बायको सिद्धार्थी हिने आम्हाला काही फीडबॅक दिले आहेत. तर त्यावर आम्ही आता काम सुरू करूया. धन्यवाद. फीडबॅकसाठी पण आणि सजेशन्ससाठी पण. आणि हो. आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने अभंगाची गोडी लागावी या दृष्टीने पुढे जात जाऊ आणि सोयराबाईंचे शब्द आम्हाला अ, कळोत अशी बुद्धी आम्हाला होऊ दे पांडुरंगा चरणी. आणि इथे आपण थांबायचं आता. हो, थांबूयात. तर जय 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 राम राम. कृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.